साधारणपणे व्हिज्युअल्स तयार करायला किती वेळ लागतो? सहसा आपल्याला पॉवर पॉईंट किंवा डिझाईन टूल किंवा डायग्राम सॉफ्टवेअर हे वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरावेच लागतात आणि त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की हे टूल तुमच्या टेक्स्टला सुंदर व्हिज्युअल्स मध्ये कसं कन्वर्ट करणार आहे, ते काही सेकंदात. मित्रांनो, आपण कितीतरी वेळा छान कंटेंट लिहितो, पण जेव्हा त्याचे व्हिज्युअल्स बनवायची वेळ येते ना, तेव्हा आपला मेंदू एकदम ब्लँक असतो. आपल्याला नक्की काय हवं असतं हे माहित असतं, पण डिझायनर सोबत वारंवार फॉलोअप्स घेण्यामध्ये जास्त वेळ जातो. पण विचार करा, नॅपकिन एआयच्या मदतीने तुम्ही जर माइंड मॅप, फ्रेमवर्क्स आणि स्लाइड्स फक्त 2च मिनिटात डिझाईन करू शकतो, ज्यामुळे आपला एरवी जो जास्त वेळ जातो तो वेळ देखील कमी जाऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की हे टूल तुमच्या टेक्स्टला सुंदर व्हिज्युअल्स मध्ये कसं कन्वर्ट करणार आहे, ते काही सेकंदात. आज आपण नॅपकिन एआयचा स्क्रॅच पासून वॉक थ्रू देखील बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी दाखवणार आहे की पीडीएफ कशा इम्पोर्ट करायच्या आणि व्हिज्युअल्स कसे ऑटो जनरेट करायचे, लँग्वेजेस कशा चेंज करायच्या, डिझाईन पूर्णपणे कस्टमाइज कसं करायचं आणि ते इंस्टाग्राम किंवा प्रेझेंटेशन साठी किंवा पीडीएफ साठी एक्सपोर्ट कसं करायचं. मग आपण ना होम स्क्रीनला जाऊया आणि ही नॅपकिन एआयची होम स्क्रीन आहे जी तुमच्या समोर आता दिसते. आणि इथे आपण आधी तयार केलेले सगळे जुने नॅपकिन्स पण बघू शकतोय. पण आपण ना सुरुवातीलाच शिकतोय, म्हणजे आपण नवीन शिकतोय, तर आपण ना एक नवीन नॅपकिन तयार करूया. म्हणून आपण इथे न्यू नॅपकिनवर क्लिक करूया. नॅपकिन एआय तुम्हाला ना विचारतंय की टेक्स्ट कसा ऍड करायचा आहे. इथे आपल्याला बघा ना 4 ऑप्शन्स दिसत आहेत. हे 4 ऑप्शन्स काय आहेत बघा: पेस्ट एक्झिस्टिंग टेक्स्ट, डिस्क्राइब युअर डेटा, इम्पोर्ट टेक्स्ट फ्रॉम अ फाईल आणि स्टार्ट विथ अ ब्लँक नॅपकिन. आता यातील प्रत्येक ऑप्शन थोडं वेगळं काम करतो मित्रांनो, पण आता सध्या आपण डिस्क्राइब युअर आयडिया हा ऑप्शनच निवडूया. इथे तुम्हाला ज्या आयडिया किंवा टॉपिकवर काम करायचंय ना, ते फक्त आपण टाईप करूया. आता मी टाईप करतो हाऊ एआय वर्क्स. आता मी नेक्स्ट वर क्लिक केलं मित्रांनो. काही सेकंदातच नॅपकिन एआय त्या आयडियावरती एक स्ट्रक्चर टेक्स्ट कंटेंट ऑटोमॅटिकली जनरेट करेल. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून लिहिण्याऐवजी हे आपल्याला ऑर्गनाइज इन्फॉर्मेशन देतं. आणि यातील सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे व्हिज्युअल जनरेट करणे. तर आता बघा, प्रत्येक पॅरेग्राफच्या बाजूला आपल्याला एक छोटा व्हिज्युअल आयकॉन दिसतोय. तुम्ही या आयकॉनवर क्लिक करताच ना, नॅपकिन एआय आपल्या बघा टेक्स्टला व्हिज्युअल डायग्राम मध्ये कन्वर्ट करायला घेत आहे. आणि हे फक्त एकच व्हिज्युअल जनरेट नाही करत मित्रांनो, तर तुम्हाला अनेक व्हिज्युअल कॅटेगरीज माहिती आहेत. जसं की आता इथे बघा माइंड मॅप्स आहे, प्रोसेस डेटा आहे, टाइमलाईन आहे, कंपॅरिझन पण दिसतंय, बिझनेस फ्रेमवर्क आहे, ब्रेनस्टॉर्मिंग आहे, प्रॉब्लेम अँड सोल्युशन आहे, व्हिज्युअल मेटाफोर आहे, कॉज अँड इफेक्ट आणि हायरार्की आहे. तुम्हाला माहिती कशी व्हिज्युअलाइज करायची आहे, आता त्यानुसार आपण वेगवेगळ्या कॅटेगरी एक्सप्लोर करू शकतो. म्हणजे आपण एकदा एखादी कॅटेगरी निवडली की नॅपकिन आहे त्या कॅटेगरीसाठी अनेक व्हिज्युअल स्टाईल बनवून देतं. म्हणजे आता बघा मी तुम्हाला दाखवतो. उदाहरणार्थ इथे बघा, आता एखादं व्हिज्युअल जनरेट झालं की तुम्ही ते पूर्णपणे कस्टमाइज देखील करू शकता. फक्त त्या व्हिज्युअल एलिमेंट वरती क्लिक करायचंय आपल्याला आणि आपल्याला ते एडिटिंग ऑप्शन दिसत आहेत. तुम्ही या बॉक्सेसच्या आतील टेक्स्ट एडिट पण करू शकता. म्हणजे याचा आपण फॉन्ट स्टाईल बदलू शकतो, फॉन्ट साईज ऍडजस्ट करू शकतो, बोल्डनेस वाढवू शकतो, अलाइनमेंट पण बदलू शकतो, बॉक्स थिकनेस मॉडिफाय पण करू शकतो, ओपॅसिटी बघा ऍडजस्ट पण करता येते, ते आउटलाईन आपल्याला जोडता येते आणि कलर्स पण बदलता येते. आता एक्स्ट्रा माहिती जोडण्यासाठी आपण इथे नवीन बॉक्सवर देखील ऍड करू शकतो. आता मी जसं इथे डीप लर्निंग पॉइंट जोडून दाखवतो आणि हा टेक्स्ट जोडल्यानंतर नॅपकिन आहे त्यासाठी ऑटोमॅटिकली एक व्हिज्युअल ब्लॉक जनरेट करतोय बघा. त्याचा कलर आपण बदलू शकतो, त्याचं फॉर्मॅटिंग ऍडजस्ट करू शकतो. तुम्ही वैयक्तिक बॉक्सेसवर डबल क्लिक करून त्याचे कलर्स पण स्वतंत्रपणे बदलू शकता. आता बघा, यामुळे तुम्हाला हे व्हिज्युअल अगदी हवं तसं डिझाईन करण्याची खूप फ्लेक्झिबिलिटी मिळते. आता पटकन आहे ना, आपण वरचा मेनू बार आहे ना त्याच्याकडे जाऊया. आता याच्यामध्ये बरेचसे आपल्याला छान छान ऑप्शन्स आहेत. इथून आपण बघा संपूर्ण लेआउट आणि अपीअरन्स आपण ऍडजस्ट करू शकतोय. उदाहरणार्थ जसं आपण बॅकग्राऊंड कलर पण बदलू शकतो, फॉन्ट बदलू शकतोय, एलिमेंट कलर ऍडजस्ट करू शकतोय. आणखी एक युजफुल फीचर म्हणजे बघा ना, ऍस्पेक्ट रेशो ऍडजस्टमेंट. मित्रांनो, हा खूप महत्वाचा आहे, कारण आपण कंटेंट क्रिएशन करत असू तर महत्वाचा आहे. तुम्ही इथे 1:1 लँडस्केप किंवा 4:5 सारखे रिझोल्युशन निवडू शकता. आणि तुम्हाला समजा इंस्टाग्रामच्या कंटेंटसाठी तुम्ही जर हे तयार करत असाल तर 4:5 हे निवडू शकता. आता बघा मित्रांनो, जर आपण प्रेझेंटेशन स्लाइड तयार करणार असू ना, तर लँडस्केप जास्त चांगलं काम करतात आणि तुमचे व्हिज्युअल्स तयार झाल्यावरती आपण ते एक्सपोर्ट पण करू शकतो. पण आता पुढे बघा, नॅपकिन आहे तुम्हाला तुमचे हे व्हिज्युअल्स आहेत ना, या PNG, SVG, PDF आणि PPT अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करायचे आपल्याला ऑप्शन्स देतात. तेवढे तुम्ही एक्सपोर्ट सेटिंग देखील निवडू शकता, जसं आपण लाईट मोड किंवा डार्क मोड.
आणि रिझोल्युशन ऑप्शन्स जसे की 1x 2x किंवा 3x असे सर्व सिलेक्ट करू शकतो. फक्त डाउनलोडवर हे झाल्यावर डाउनलोडवर क्लिक करायचंय. चला मित्रांनो, आता ना आपण यांचं ब्रँड स्टुडिओ नावाचं जे फीचर आहे ना ते एक्सप्लोर करूया. आता ब्रँड स्टुडिओच्या मदतीने आपण काय करू शकतो, ब्रँडचे कलर्स, ब्रँडचा फॉन्ट किंवा त्याचे ठराविक डिझाईन स्टाईल आपण ठरवू शकतो. जर तुम्ही अनेक क्लायंट सोबत काम करत म्हणजे मल्टिपल क्लायंट सोबत जर काम करत असाल ना, तर आपल्याला त्यांची ब्रँड आयडेंटिटी मॅनेज करायची असेल तर इथे ना हे खूप फायदेशीर आहे, म्हणजे आपल्याला हे युजफुल आहे. तर तुम्ही ना या ब्रँड स्टाईल हव्या तेव्हा ऍक्टिव्हेट पण करू शकता आणि डिऍक्टिव्हेट पण करू शकता. नॅपकिन एआय मध्ये ना शेअरिंग फीचर पण आहे. तुम्ही तुमचे नॅपकिन इतरांसोबत शेअर पण करू शकता आणि ऍक्सेस लेवलला पण आपल्याला कंट्रोल करता येतं बरं का. चला मग आता पुढे बघा याच्यामध्ये दिसते आपल्याला, यामध्ये कॅन व्ह्यू, कॅन कमेंट, कॅन एडिट अँड शेअर असे आपल्याला ऑप्शन्स उपलब्ध आहेत. तुम्ही नॅपकिन प्रायव्हेट ठेवायचं किंवा ठराविक लोकांसोबत शेअर करायचं की पब्लिक लिंकद्वारे उपलब्ध करायचं हे आपण निवडू शकतो. या व्यतिरिक्त आवश्यक असल्यास आपण हे सर्व व्हिज्युअल एकाच पीडीएफ मधून एक्सपोर्ट देखील करू शकतो. मग आता बघा, याचं आपण सेटिंग सेक्शन ओपन करूया. इथे ना आपल्याला बऱ्याच गोष्टी कॉन्फिगर करता येतात, जसं की लँग्वेज बदलणे, पेज फॉर्मॅट वगैरे ऍडजस्ट करणे, हे सगळं आहे. पेज लाईन्स दाखवणे किंवा लपवणे आणि डार्क व लाईट मोड आहे ना, याच्यामध्ये जर आपल्याला स्विच करायचं असेल ना तरी आपण इथे करू शकतोय. नॅपकिन हे वेगवेगळ्या भाषा सपोर्ट करतं बरं का. म्हणजे आता जसं की आपली भाषा मराठी आहे, आता आपण काय करूया, याची भाषा बदलूया आणि हे व्हिज्युअल पुन्हा जनरेट करूया. आता इथं मी करतोय, आपला संपूर्ण कंटेंट आता आपल्याला मराठीमध्ये दिसणार आहे. आता आपण एक काम करूया, आणखी एक नॅपकिन तयार करूया. इम्पोर्ट फाईलचा ऑप्शन आपण एक्सप्लोर करूया. नॅपकिन आहे ना, डॉक झालं, पीडीएफ झालं, पीपीटी झालं, टेक्स्ट झालं आणि HTML अशा अनेक फाईल्स फॉर्मॅटला सपोर्टच करतात ते. आता बघा, एकदा आपण एखादी फाईल अपलोड केली, म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊया, आपण एखादी पीडीएफ फाईल अपलोड केली, तर नॅपकिन एआय काय करतं, त्या फाईल मधनं सगळा टेक्स्ट आहे ना एक्स्ट्रॅक्ट करतात. आणखी एक उपलब्ध पर्याय म्हणजे अजून यांनी आपल्याला एक ऑप्शन दिलाय, तो म्हणजे ब्लँक नॅपकिन. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हे पूर्णपणे रिकाम्या कॅनव्हासवर करायची आपल्याला परवानगी पण देत आहे. म्हणजे आपण इथे काय करू शकतो, स्वतः काहीतरी पेस्ट पण करू शकतो आणि याचेच व्हिज्युअल जनरेट करू शकतो. इथे आपण ना एक टेक्स्ट पेस्ट करून घेऊया. आता मित्रांनो, तुम्ही व्हिज्युअल मेटाफोर सारख्या अधिक क्रिएटिव्ह फॉर्मॅट देखील सोबत प्रयोग करू शकता. जेव्हा तुम्हाला सिम्बॉलिक किंवा कन्सेप्च्युअल व्हिज्युअलद्वारे कल्पना मांडायच्यात ना, तेव्हा हे जास्त युजफुल ठरू शकतं. आता विचार करा, साधारणपणे व्हिज्युअल्स तयार करायला किती वेळ लागतो? सहसा आपल्याला पॉवर पॉईंट किंवा डिझाईन टूल किंवा डायग्राम सॉफ्टवेअर हे वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरावेच लागतात आणि त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. पण तुम्ही नोटीस केलं का, नॅपकिन हे फक्त तुम्ही टेक्स्ट लिहिता आणि त्यावर त्वरित व्हिज्युअल्स कन्वर्ट करतो, त्यामुळे आपला प्रचंड वेळ वाचतो. तर हे नॅपकिन हे वापरायचं कोणी? मित्रांनो, नॅपकिन हे आहे ना, हे स्टुडंट वापरू शकतात, मार्केटिंग वाली लोक वापरू शकतात, कंटेंट क्रिएटर वापरू शकतात, बिझनेस ओनर्स वापरू शकतात, कन्सल्टंट वापरू शकतात किंवा ट्रेनरही वापरू शकतात. थोडक्यात काय, ज्या कोणाला आपल्याला कल्पना व्हिज्युअली समजून सांगायचे त्या प्रत्येकासाठी हे युजफुल टूल आहे. मग आता मित्रांनो, व्हिडिओ संपवण्याच्या आधी ना मी तुम्हाला पटकन आहे ना प्राइस सेक्शन दाखवून घेतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही गोष्टी एक्सप्लोर केल्या, नॅपकिन्स तयार करणे, व्हिज्युअल जनरेट करणे, ते कस्टमाइज आणि एक्सपोर्ट करणे, यातील बहुतांश फीचर आहे ना तुम्ही याच्या फ्री व्हर्जन मध्येच ट्राय करू शकता. यामुळे हे टूल आहे ना टेस्ट करणं आणि ते कसं काम करते हे समजून घेणं लय सोपं आहे. अर्थात काय, नॅपकिन याचं प्रीमियम व्हर्जन देखील उपलब्ध आहे, पण ज्यामध्ये तुम्हाला इतर अनेक फीचर्स मिळतील जे आता तुम्ही ह्या स्क्रीनवर देखील पाहू शकता. तर मित्रांनो, हा होता नॅपकिन याचा संपूर्ण वॉकथ्रू. आपण नॅपकिन्स तयार करणे, व्हिज्युअल जनरेट करणे, डायग्राम कस्टमाइज करणे, फाईल्स इम्पोर्ट करणे, पुन्हा व्हिज्युअल्स एक्सपोर्ट करणे आणि ब्रँड स्टुडिओ बनवणे. त्याबरोबर आपण शेअरिंग आणि कोलॅबरेशन या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन टूल्ससाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.